नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा तर RRB NTPC 2024 आपला महाराष्ट्रामधला आपला जो मुंबई झोन आहे त्याचा कट ऑफ किती लागला होता. 2019चा जो आपला NTPCची जी भरती होती त्यासाठी 12th पास आणि म्हणजे ग्रॅज्युएट लेवल आणि अंडर ग्रॅज्युएट लेवल 2024मध्ये जी भरती आहे, ज्यांनी पण महाराष्ट्रामधून आपला फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे भैया. कारण आपल्याला एकदा कट ऑफ कळला एक आपल्याला अंदाज येऊन जातो आपल्याला किती अभ्यास करायचा आहे. आणि सीन असं आहे की तुम्हाला समजून जाईल की महाराष्ट्रात आपला कॉम्पिटिशन किती कमी असते, म्हणजे बाकीचे स्टेटसोबत कम्पेअर केलं UP बिहार आणि त्या साईडला. एकदा तुम्हाला कट ऑफ जर समजला तर अभ्यास करायला थोडं आपल्याला सोपं जाते. आणि तुमचा पेपर कधी होणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. पेपर आता तुम्हाला माहीतच असं एप्रिल आणि मेमध्ये तुमचा NTPCचा पेपर होणार आहे. सविस्तर बोलतो मी त्याच्याबद्दल पण नंतर पुढं, ठीक आहे. आणि महाराष्ट्रातील ज्यांनी NTPCचा फॉर्म भरला असेल RRB NTPC 2024चा त्यांच्यासाठी भैया खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तरी चॅनलवर असेच अपडेट येत असतात आपल्या सेंट्रलच्या जागा आणि महाराष्ट्राच्या जागा, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चला तर सुरू करूया व्हिडिओला, ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण पेपर कधी होणार याची माहिती सांगतो मी तुला. पेपर कधी होणार आहे तर तुम्हाला माहितीच असेल आपला RPF कॉन्स्टेबलचा पेपर आता सध्या चालू आहे, म्हणजे मार्च एंडिंगपर्यंत पकडून चालला आपला RPF कॉन्स्टेबलचा पेपर होणार आहे, ठीक आहे. RPF कॉन्स्टेबल हा रेल्वेचाच एक्झाम असते आणि कंडक्ट करू राहिली TCS. आणि आपला NTPC 2024चा एक्झाम तो पण TCS कंडक्ट करणार आहे. आणि ते एक व्हायरल नोटीस तुम्ही बघितलं असेल, माहिती नाही मला, एक व्हायरल नोटीस होतं आधी, त्यामध्ये आपलं RPFच्या डेट सांगितल्या होत्या. ALPच्या सगळ्या ज्या रेल्वेच्या परीक्षा आहे त्यांच्या सगळ्याच्या डेट सांगितल्या होत्या. त्या नोटीस काही ऑफिशियल नव्हतं, पण त्याच्यानुसार सर्व म्हणजे सीन असा होता, त्या डिपार्टमेंट टू डिपार्टमेंटचं नोटीस होतं. तर ते व्हायरल झाल्यामुळे आपल्याला सगळ्या पेपरचा डेट्स माहीत पडल्या होत्या. तर त्याच्यानुसार आपली RPFचं पण मार्चमध्ये एक्झाम म्हणजे सुरूच आहे अजून. मार्च पूर्ण ऑक्युपाय होणार आहे RPFमध्ये. तर त्याच्यानंतर आहे आपला एप्रिल भैया. तर एप्रिलमध्ये ते नोटीस पण तुम्ही बघितलं असाल आपलं ग्रॅज्युएटचं, म्हणजे NTPCमध्ये 2 लेवल असतात, एक तर असते ग्रॅज्युएट लेवल आणि एक असते अंडर ग्रॅज्युएट लेवल, ठीक आहे. तर जे हे लेवल असतात लेवल 2 आणि लेवल 3 म्हणजे 12th पास म्हणजे आपलं अंडर ग्रॅज्युएट लेवल, आणि लेवल 4 आणि 5 आणि 6 हे 3 लेवल येतात ग्रॅज्युएट लेवलचा. बघू शकता तुम्ही ग्रॅज्युएट लेवलचा. आणि सीन असं आहे आपला सर्वात आधी होणार आहे ग्रॅज्युएट लेवलचा पेपर, ठीक आहे. तर ग्रॅज्युएट लेवलचा पेपर तुमचा होणार आहे एप्रिलमध्ये. आणि एप्रिल मे आणि जूनमध्ये, म्हणजे एप्रिल मेमध्ये तुमचा ग्रॅज्युएट लेवलचा होणार आहे. आणि ही गोष्ट मी म्हणजे असं नाही, हे हवेतल्या गोष्टी, तुमचा खरंच एप्रिल आणि मेमध्ये एक्झाम होणार आहे. तुम्ही आता लोक बघितलं असेल आणि जे सिरियसली तयारी करत असाल NTPCची त्याला माहीतच असेल कधी आपला एक्झाम आहे NTPCचा ग्रॅज्युएट लेवलचा. आणि अंडर ग्रॅज्युएटचा तुमचा एप्रिल मे आणि जूनपर्यंत, म्हणजे मे आणि जून ह्या महिन्यात तुमचा होणार आहे. फक्त डेट फिक्स नाही आली, पण तुमचा मंथ फिक्स आहे. तुमचा मार्चमध्ये RPF कॉन्स्टेबलचा TCSने एक्झाम घेतला, त्याचबरोबर तुमचा एप्रिल आणि मेमध्ये NTPC ग्रॅज्युएट लेवलचा एक्झाम हा कंडक्ट करणार आहे TCS. त्यानंतर म्हणजे TCS, आणि मे आणि जूनमध्ये अंडर ग्रॅज्युएट लेवल, ठीक आहे. तर हे झालं तुमचा पेपर कधी होणार आहे. हा डाऊट तर तुमचा इथेच क्लिअर झाला. त्याच्यामुळे तुमच्याकडे टाईम जास्त नाही भैया, अभ्यासाला आतापासून लागून जा. जे पण अभ्यास तुमचा सुरू असेल आता, फक्त लास्टला तुमचा मॉक टेस्ट आणि त्या सर्व गोष्टी तुम्ही सुरू करा. लागलं तर अभ्यास कसा करायचा लास्टला याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवून मी, ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मेन टार्गेट होतं की आपला कट ऑफ किती असतो महाराष्ट्राचा, मुंबई झोनचा कट ऑफ किती होता, ठीक आहे. त्याच्या आधी एकदा तुम्ही सिलेक्शन प्रोसिजर कशी असते ते बघून घ्या, ठीक आहे. तर एक्झाम पॅटर्न तुम्हाला माहितीच असेल. 2024मध्ये व्हॅकन्सी आली ती आपली किती 11,558 हे ग्रॅज्युएट लेवल आणि अंडर ग्रॅज्युएट लेवल मिळून 11,558 पदाची भरती होती तुमची RRB NTPC, ठीक आहे.
तर याची सिलेक्शन प्रोसेसर कशी असते ते माहिती आहे तुम्हाला. एक असतं सगळ्यात पहिलं CBT 1, म्हणजे तुमचे 2 पेपर होतात, CBT 1 आणि CBT 2. ठीक आहे. आणि ह्या वर्षी ग्रॅज्युएट लेवल आणि अंडर ग्रॅज्युएट लेवल हे 2 अलग अलग एक्झाम होणार आहेत. म्हणजे ग्रॅज्युएट लेवलचा सर्वात आधी एक्झाम होणार आहे. याच्या आधी कसं होतं, एकाच एक्झाममध्ये तुमचं ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट दोन्ही कवर होत होतं. पण आता सीन असं आहे 2024ची जी भरती आहे त्यामध्ये त्याने आधीच क्लिअर केलं की तुमचं त्याने नोटिफिकेशनच अलग काढले सरळ. त्याच्यामुळे तुमचा 2024चा ग्रॅज्युएट लेवलचा पेपर आहे त्यासाठी तुमचे 2 पेपर असणार आहे, CBT 1 आणि CBT 2. ठीक आहे. तुम्हाला 2 पेपर द्यावं लागणार. आणि CBT 1 म्हणजे ही फक्त तुमचं क्वालिफाईंग नेचर असेल. CBT 1 तुम्ही जेव्हा पास असाल तेव्हा CBT 2वर म्हणजे CBT 2साठी तुम्ही क्वालिफाय असाल आणि तुमची पूर्ण मेरिट आहे CBT 2वर ही बनणार आहे म्हणजे. ठीक आहे. हे झालं आपलं ग्रॅज्युएट लेवलसाठी CBT 1. हे बघू शकता पॅटर्न. आणि NTPC स्टेज 1 CBT स्क्रीन नेचर स्टँडर्ड इथं लिहिलेलं असेल, मी तुम्हाला दाखवून देतो. 1/3ची निगेटिव्ह मार्किंग आहे. कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड बी आणि इथे दिलेलं आहे म्हणजे 20 जे पण तुमच्या जागा असेल त्याच्या 20 गुणा कॅन्डिडेट हे CBT 2साठी क्वालिफाय केले जातात. ठीक आहे. तर ह्यावर्षी ते 15 गुणाच बनवणार आहे. याचं म्हणजे नोटिफिकेशन निघाल्यानंतर त्यांनी क्लिअर केलेलं आहे गोष्ट. हा नवीन अपडेट आहे, ह्या नोटिफिकेशनमध्ये नाही आहे. या 1/3ची निगेटिव्ह मार्किंग पेपर सांगतो तुम्हाला मी कसं असतं. हा असतं 100 मार्कचा पेपर आणि 100 याच्यात क्वेश्चन असतात. 100 क्वेश्चन 100 मार्कचा 1.5 घंटा टाईम भेटतो आहे. ठीक आहे. मॅथ असते 30 मार्कचं, जनरल रिजनिंग 30 मार्कचं आणि जनरल अवेअर्स म्हणजे आपलं GK/GS 40 मार्कचं 100 मार्कचा पेपर असतो हा. ठीक आहे. तर हे ग्रॅज्युएट लेवलचं समजलं असेल तुम्हाला. NTPCमध्ये एक तर आहे ग्रॅज्युएट लेवल आणि एक आहे अंडर ग्रॅज्युएट लेवल. तर ग्रॅज्युएट लेवलसाठी तुमच्या ग्रॅज्युएट लेवल ही एक वेगळी व्हॅकन्सी माना तुम्ही आणि अंडर ग्रॅज्युएट लेवल ही पण एक वेगळी व्हॅकन्सी माना. तर ग्रॅज्युएट लेवलमध्ये 2 तुमच्या CBT होणार आहे, एक CBT 1 आणि CBT 2. CBT 1 फक्त तुम्हाला क्वालिफाय करायचे आहे आणि CBT 1 झाल्यावर तुम्ही CBT 2साठी क्वालिफाय असाल. समजलं. आता स्टेज 2 म्हणजे CBT 2 आपली. ठीक आहे. CBT 2मध्ये अंतर काय आहे, CBT 1 आणि CBT 2मध्ये फक्त नंबर ऑफ क्वेश्चन. तिथे जे 30 क्वेश्चन होते तुमचे इथे 35 झाले आणि 40 GK होतं, 50 GK झालं. क्वेश्चन झाले तुमचे 120 आणि मार्क झाले 120. पण टाईम तर तेवढाच असला म्हणजे तेवढाच आहे, 1.5 घंटाच टाईम तुमचा आहे. ठीक आहे. आणि लेवलचं जर तुम्ही म्हटलं ग्रॅज्युएट लेवल आणि अंडर ग्रॅज्युएट लेवल पेपरची लेवल दोघांची जवळपास सारखीच असते, फक्त कट ऑफमध्ये तिथं डिफरन्स पाहायला भेटेल तुम्हाला. ठीक आहे. तर ह्या 2 गोष्टी क्लिअर झाल्या तुम्हाला की NTPC RRB NTPC 2024मध्ये आपलं ग्रॅज्युएट लेवल आहे आणि अंडर ग्रॅज्युएट लेवल आहे. ग्रॅज्युएट लेवलमध्ये तुमच्या 2 CBT अलग होणार आहे आणि 2 CBT केव्हा होणार तुमच्या एप्रिल-मेमध्ये तुमची CBT 1 कंडक्ट केलं जाईल. CBT 2चा टाईम टेबल काय आला नाही अजून. त्याच्यानंतर तुमचं अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12th लेवलच्या मे आणि जूनमध्ये तुमची याची पण एक अलग CBT 1 होणार आहे, ही कंडक्ट केलं जाईल. ठीक आहे. तर तुमचं हे स्टेज 1 झालं. याच्याबद्दल तुम्हाला माहिती समजली असेल. ग्रॅज्युएट लेवल आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलसाठी CBT 1चं पॅटर्न सेम, सगळ्या गोष्टी सेम आहे. ठीक आहे. तर आता मेन गोष्ट करू आपण आपल्या कट ऑफबद्दल की महाराष्ट्राचा कट ऑफ किती जाते. ठीक आहे. हे सांगितलं मी तुम्हाला की 12th लेवल म्हणजे हे इथं बघून घ्या तुम्ही. कट ऑफमध्ये तुम्हाला हे लेवल दिसायला म्हणजे लिहिलेला दिसेल की ती दुसरी लेवल आणि तिसरी लेवल. दुसरी लेवल आणि तिसरी लेवल म्हणजे आपला 12th लेवल अंडर ग्रॅज्युएट आणि 4 नंबरची पोस्ट आणि 5 नंबरची पोस्ट म्हणजे तुमचं ग्रॅज्युएट लेवल. ठीक आहे. ह्या गोष्टी समजल्या. आता आपण कट ऑफवर एक नजर टाकू. 2000 ही भरती जी होती प्रिवियस भरती ती निघली होती 2019मध्ये. 2019 नंतर आपला जे कोरोना व्हायरस आलता मधातच, त्याच्यामुळे पुरा गेम होऊन गेला पोराचा. तर 2021मध्ये याचा पेपर कंडक्ट झाला होता आणि याचा रिझल्ट आलता 2022मध्ये. ठीक आहे. तर आपला महाराष्ट्र येते मुंबई झोनमध्ये. ठीक आहे. तर मुंबई झोनचा हा CBT 1चा कट ऑफ आहे. CBT 1 म्हणजे तुमचं फक्त क्वालिफाईंग इन नेचर असतं. CBT 2चा हा फायनल कट ऑफ आहे. CBT 1 क्लिअर झाल्यावर तुम्ही जाता CBT 2मध्ये. समजल्या गोष्टी.
आता हे OBCचा कट ऑफ मी सगळ्यात आधी दाखवतो तुम्हाला जनरलचा कट ऑफ. ठीक आहे, हे आपलं मुंबई इथं बघू शकता ना तुम्ही. मुंबई आपलं हे मुंबईमध्ये ही CBT 1 म्हणजे आपली फक्त क्वालिफाय करणं आहे. पण ही क्वालिफाय केल्याशिवाय तुम्ही इथपर्यंत जात नाही CBT 2मध्ये. म्हणजे तुम्हाला क्वालिफाय करणंच आहे. तर क्वालिफाय करायसाठी तुम्हाला किती मार्क लागत होते मिनिमम? हे 2 म्हणजे अंडर ग्रॅज्युएट आहे. हे 12th लेवलचा 2-3 म्हणजे अंडर ग्रॅज्युएट येते आणि 5-6 म्हणजे ग्रॅज्युएट लेवल येते. हे CBT 1चा कट ऑफ. ठीक आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. मी सगळं म्हणजे व्यवस्थित सांगते तुम्हाला, समजून जाईल त्या गोष्टी. तर अंडर ग्रॅज्युएटसाठी तुमचा कट ऑफ होता 63 मार्क. ओपन कॅटेगरी आपली किती कॅटेगरीवर दाखवली मी तुम्हाला. UR कॅटेगरीचा कट ऑफ आहे 63 मार्क अंडर ग्रॅज्युएटसाठी. आणि लेवल 3साठी 75.23 मार्क. म्हणजे हे लेवल 2 आणि 3 का या पोस्ट आहे तुमच्या. ठीक आहे, ही अलग पोस्ट आहे, ही अलग पोस्ट आहे. पण ह्या 2 पोस्ट येतात अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12th लेवलच्या 12th लेवलमध्ये येतात ह्या 2 पोस्ट, लेवल 2 आणि लेवल 3. ठीक आहे, समजलं तुम्हाला कट ऑफ. महाराष्ट्राचा 63.82 आणि 75.23 हा झाला CBT 1चा कट ऑफ. आणि CBT 1 पास झाल्यावर तुम्ही जाणार आहे CBT 2मध्ये. ठीक आहे, इथं फक्त लेवल 2चाच कट ऑफ आहे, लेवल 3चा अवेलेबल नव्हता. लेवल 2 म्हणजे आपलं अंडर ग्रॅज्युएट येते. अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12th लेवल. ठीक आहे, मुंबईचा कट ऑफ किती होतं मग? हा 74.66. तर आता CBT 2 किती मार्कचे असेल तुम्हाला आता सिलेक्शन म्हणजे आपलं पॅटर्न दाखवलं मी ना. CBT 2 असते 120 मार्कची आणि CBT 1 असते 100 मार्कची. हे 100 मार्क म्हणजे CBT 1 पास झाल्यावर तुम्ही CBT 2मध्ये जाता. तर 120 पैकी 74.66 हा फायनल कट ऑफ गेला UR कॅटेगरीसाठी. हा अंडर ग्रॅज्युएट. आणि ग्रॅज्युएशन लेवलवरचा लेवल 5 म्हणजे असतं ग्रॅज्युएशन लेवल आणि लेवल 6 म्हणजे पण असतं ग्रॅज्युएशन लेवल. तर ग्रॅज्युएशन लेवलचा कसं काय कमी गेलं इथं? कारण आपलं ग्रॅज्युएशन 12चा फॉर्म ग्रॅज्युएशनवाले पण भरतात आणि ग्रॅज्युएशनचा फॉर्म फक्त ग्रॅज्युएशनवाले भरू शकतात. त्याच्यामुळं तसं पाहिलं तर ग्रॅज्युएशनमध्ये उलटं कॉम्पिटिशन कमी आहे. ठीक आहे, तर किती 67 कट ऑफ गेलता आणि कॉम्पिटिशन कमी आहे आणि पेपर पण अवघड असू शकतो. आपण ह्या गोष्टी काही कट ऑफून डायरेक्ट म्हणू शकत नाही 67 मार्क कसं काय गेले. बाहेर द्यायचा पेपर पण अवघड असू शकतो ना. ठीक आहे, पण तसं ऑल ओव्हर जर बघितलं तर आपलं काय म्हणतात त्याला ग्रॅज्युएशन लेवल सोपं असते अंडर ग्रॅज्युएटपेक्षा कॉम्पिटिशनच्या हिशोबानं. बरं, ठीक आहे. आणि पेपर पण लगभग तुम्ही पकडून जायला सेमच असते, जास्त हार्ड काही पेपर राहत नाही याचा. आणि महाराष्ट्राचा कट ऑफ तुम्ही बघू शकता किती कमी असते. त्याच ठिकाणी तर तुम्ही दुसरे कट ऑफ बघितले. आता हे पटना बघा तुम्ही 72, 83, 87 किती हाय कट ऑफ जातो. आणि महाराष्ट्राचा तेच किती जाते 63. हा अंडर ग्रॅज्युएटसाठी. हा पण अंडर ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे 12th लेवलसाठी 75. CBT 1चा आहे. CBT 1 झाल्यावर तुम्ही CBT 2मध्ये जासाल. तर तुम्ही फायनल कट ऑफ बघा इथं. समजलं ना तुम्हाला सगळ्या गोष्टी काय CBT 1 आहे, CBT 2 काय आणि कसा कट ऑफ बनते. ठीक आहे, हा 12वी लेवलचा कट ऑफ, हा ग्रॅज्युएशन लेवलचा, हा पण ग्रॅज्युएशन लेवलचा. हे कशाचा झाला कट ऑफ? हा URचा. त्याच्यानंतर आपण बघू एकदा OBCचा कट ऑफ. OBCचा मुंबई झोन किती कट ऑफ होता 12वी लेवलचा 60.56 मार्क आणि लेवल 3चा 69.45 मार्क, लेवल 5चा 61.27 मार्क, लेवल 6चा 77.95 मार्क. CBT 2 म्हणजे तुमचा फायनल कट ऑफ होता किती गेला महाराष्ट्राचा मुंबई झोनचा 71.26. लेवल 2चा म्हणजे 12th लेवलचा आणि ग्रॅज्युएशन लेवलचा गेला 62.66. आणि लेवल 6 म्हणजे ग्रॅज्युएशन लेवल हिचा कट ऑफ गेला 66.93. हा OBCचा कट ऑफ. त्यानंतर SCचा कट ऑफ. SC मुंबई. SCचा कट ऑफ गेला लेवल 2साठी 56.44 म्हणजे 12th लेवलचा. आणि ग्रॅज्युएशन लेवलचा गेला 62.88, 57.12 आणि 70.60. हे जे 6, 5, 3 हे नंबर असतात ते नंबर काय असतात तुम्हाला माहीत असेल ना. हे नंबर म्हणजे तुमची पोस्ट असते. CCTC ट्रेन मास्टर काय म्हणजे ते पोस्ट असतात त्याचा नंबर असतो या. ठीक आहे, तर हा झाला CBT 1 SCचा. आणि CBT 2 म्हणजे फायनल कट ऑफ मुंबई. SCचा किती होता 65.21 आणि ग्रॅज्युएशन लेवलचा होता 55.66 आणि ग्रॅज्युएशन लेवलचा लेवल 6चा कट ऑफ होता 55.
33. SC OBC आता एवढेच होते वाटते. म्हणजे एक तुम्हाला आयडिया तर लागला असेल. URचं तुम्ही ध्यानात ठेवा, जास्तीत जास्त एवढे मार्क आपल्याला, एवढं टार्गेट घेऊन तुम्ही चाला. हे फक्त CBT 1 तुम्ही क्लिअर करायसाठी तुम्ही पकडून चाला, तुम्हाला 80च्या वरती मार्क घेणे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा CBT 2 म्हणजे तुमचा फायनल कट ऑफ असते. 120 पैकी ह्या इतका जात असते. 120 पैकी बी तुम्ही पकडून चाला 80+ आपल्याला मार्क घेणे. ठीक आहे. तर तुम्हाला एक अंदाजा लागला की तुमचा मागच्या वर्षीचा कट ऑफ किती होता मुंबईचा, RRB NTPC ग्रॅज्युएशन लेवल आणि अंडर ग्रॅज्युएशन लेवल. ठीक आहे. तर ज्यांनी हा फॉर्म भरला असाल आणि चॅनल आता व्हिडिओ तुम्ही बघितला असेल पूर्ण, तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण की याच्यानंतर पण भरतीबद्दल पूर्ण अपडेट चॅनलवर येणार आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत जय हिंद.